उजनी धरणामध्ये मंगळवारी सायंकाळी 6च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेमध्ये 6 लोक जे आहेत ते बेपत्ता होते आणि आता साधारणपणे गुरुवारी सकाळी 11 ते 12च्या सुमारास या 6ही जणांचा शोध जो आहे तो लागलेला आहे। 6 जणांचे मृतदेह जे आहेत ते आता आढळून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून एनडीआरएफचं जे पथक होतं त्या ठिकाणी गस्त घालत होतं, शोध कार्य सुरू होतं एनडीआरएफच्या पथकाचं आणि या एनडीआरएफच्या पथकाने गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला शोध जो आहे तो अखेर थांबलेला आहे आणि 6 जणांचे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी आढळून आलेले आहेत। खरं तर इंदापूर आणि करमाळा अशा 2 तालुक्यांच्या दरम्यान हा जो प्रवास होता बोटीचा, या बोटीमध्ये सायंकाळी 6च्या सुमारास ही बोट जी आहे ती वादळी वाऱ्यामुळे उलटली होती आणि त्यामध्ये 6 लोक जे आहेत ते बुडालेले होते। खरं तर यामध्ये हे सर्व रहिवासी जे आहेत ते करमाळा तालुक्यातील झरी आणि कुगाव या गावचे होते। त्यामध्ये एकाच कुटुंबातील गोकुळ जाधव ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कोमल जाधव, शुभम जाधव, माही जाधव, त्याचबरोबर कुगावमधले अनुराग अवघडे आणि गौरव डोंगरे असे 6 लोक जे आहेत ते या बोटीमध्ये होते आणि या 6 जणांना जलसमाधी जी आहे ती मिळालेली होती। त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत मंगळवारच्या दिवशी, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री 9 वाजेपर्यंत हा सर्व शोध चालूच होता। मात्र अंधार असल्यामुळे इथे काहीही सापडलं नाही। त्यानंतर एनडीआरएफचे पथक जे आहे ते काल सकाळीपासून जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण शोध मोहीम जे आहे ते राबवत होतं आणि अखेरीस आता एनडीआरएफच्या ह्या पथकाचा शोध जो आहे तो थांबलेला आहे आणि 6 जणांचे मृतदेह जे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच कुगाव असेल किंवा झरे असेल या गावावरती शोककळा जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते। कारण सर्व आक्रोश जो आहे तो या गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। कारण एकाच कुटुंबातले 4 लोक जे आहेत पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं हे या उजनी धरणाच्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण गावावर जे आहे ती शोककळा देखील पसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अखेरीस एनडीआरएफचं हे शोधकार्य जे आहे ते आता थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 40 तासानंतर या ठिकाणी हे शोधकार्य जे आहे ते आता थांबलेलं पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, उजनी धरण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।